नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फ्रेश एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद भरतीमधील ग्रामसेवक आणि कृषी सेवक आणि त्यासोबतच चालू घडामोडीचे पण प्रश्न पाहणार आहोत. तर हे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. प्रश्न क्रमांक पहिला, लोकटक तळे खालीलपैकी कोणत्या राज्यात आहेत? लोकटक तळे खालीलपैकी कोणत्या राज्यात आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, मणिपूर या राज्यात लोकटक तळे आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2, चांगदेव 65 या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण? चांगदेव 65 या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, संत ज्ञानदेव. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3, सुचेता दलाल ह्या पत्रकार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? सुचेता दलाल ह्या पत्रकार खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, अर्थशास्त्र या क्षेत्राशी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4, रेटिना खालीलपैकी कोणत्या अवयवात आढळतो? रेटिना खालीलपैकी कोणत्या अवयवात आढळतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, डोळा या अवयवात. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 5, आजी पोथी वाचत असे या वाक्याचा काळ ओळखा. आजी पोथी वाचत असे या वाक्याचा काळ ओळखा. तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, रीतिभूतकाळ. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 6, विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंग रूप कोणते? विद्वान या शब्दाचे खालीलपैकी स्त्रीलिंग रूप कोणते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, विदुषी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 7, रघुराम राजन हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? रघुराम राजन हे खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, रघुराम राजन हे अर्थशास्त्र या क्षेत्राशी संबंधित आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी कोणत्या संस्थेचा सर्वत्र सर्वोत्तम सुरक्षा हा नारा आहे? खालीलपैकी कोणत्या संस्थेचा सर्वत्र सर्वोत्तम सुरक्षा हा नारा आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, राष्ट्रीय सुरक्षा रक्षक. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 9, सीतेला लाल फूल आवडते या वाक्यातील विशेषण कोणते? सीतेला लाल फूल आवडते या वाक्यातील विशेषण कोणते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, लाल. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 10, गुन्हेगार हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेला आहे? गुन्हेगार हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेतून मराठीत आलेला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, गुन्हेगार हा शब्द फारसी भाषेतून मराठीत आलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 11, को 86 032 ही कोणत्या पिकाची जात आहे? को 86 032 ही कोणत्या पिकाची जात आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, को 86 032 ही ऊस या पिकाची जात आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 12, मुले अभ्यास करतात या वाक्याचा प्रकार कोणता? मुले अभ्यास करतात या वाक्याचा खालीलपैकी प्रकार कोणता? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, होकारार्थी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 13, खालीलपैकी उभयान्वयी अव्यय नसणारा शब्द कोणता? खालीलपैकी उभयान्वयी अव्यय नसणारा शब्द कोणता? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, जो. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 14, 1 हेक्टर म्हणजे किती एकर? 1 हेक्टर म्हणजे किती एकर? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, 2.5 एकर. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 15, पैनगंगा धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? पैनगंगा धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, पैनगंगा धरण हे बुलढाणा या जिल्ह्यात आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 16, विदर्भातील सर्वात लांबीची नदी कोणती आहे? विदर्भातील सर्वात लांबीची नदी खालीलपैकी कोणती आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, पैनगंगा ही नदी विदर्भातील सर्वात लांबीची नदी आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 17, शिक्षण हा विषय कोणत्या सूचीत येतो? शिक्षण हा विषय कोणत्या सूचीत येतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, समवर्ती सूची. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 18, महाराष्ट्र राज्याच्या दक्षिण सीमेस नसलेले राज्य कोणते? महाराष्ट्र राज्याच्या दक्षिण सीमेस नसलेले खालीलपैकी राज्य कोणते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, छत्तीसगड हे राज्य. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 19, खालील पर्यायांपैकी कोणता पदार्थ विजेचा सुवाहक आहे? खालील पर्यायांपैकी कोणता पदार्थ विजेचा सुवाहक आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, तांबे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 20, तांब्याच्या भांड्यात ताक ठेवले तर खूप वेळाने काय होते? तांब्याच्या भांड्यात ताक ठेवले तर खूप वेळाने काय होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, ते कळकते. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 21, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा याप्रमाणे होणारा ऋतूबद्दल
हा कोणत्या बदलाचा प्रकार आहे? उन्हाळा, पावसाळा, हिवाळा याप्रमाणे होणाऱ्या ऋतूबद्दल हा कोणत्या बदलाचा प्रकार आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, आवर्ती बदल. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 22. विद्युत बल्ब किंवा दिव्यांमध्ये कोणता वायू वापरण्यात येतो? विद्युत बल्ब किंवा दिव्यांमध्ये खालीलपैकी कोणता वायू वापरण्यात येतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, अर्गॉन वायू. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 23. जायकवाडी धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधलेले आहे? जायकवाडी धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधलेले आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, जायकवाडी धरण हे गोदावरी या नदीवर बांधलेले आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 24. दिल्ली येथील लाल किल्ला ही वास्तू कोणी बांधलेली आहे? दिल्ली येथील लाल किल्ला ही वास्तू खालीलपैकी कोणी बांधलेले आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, शाहजहान. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 25. खालसा दल कोणी संघटित केले? खालसा दल खालीलपैकी कोणी संघटित केले? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, गुरु गोविंद सिंह. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 26. गौतम बुद्धांचे नाव खालीलपैकी काय होते? गौतम बुद्धांचे नाव खालीलपैकी काय होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, सिद्धार्थ. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 27. धर्माची तत्त्वे प्रकट करणाऱ्यास जैन धर्मात काय म्हणतात? धर्माची तत्त्वे प्रकट करणाऱ्यास जैन धर्मात काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, तीर्थकार. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 28. खालीलपैकी भावे प्रयोगाचे वाक्य ओळखा. खालीलपैकी भावे प्रयोगाचे वाक्य ओळखा. तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, आईने मला बोलविले. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 29. शेंगदाण्यातील तेलाचे प्रमाण खालीलपैकी किती टक्के असते? शेंगदाण्यातील तेलाचे प्रमाण खालीलपैकी किती टक्के असते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, शेंगदाण्यातील तेलाचे प्रमाण हे 50% असते. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 30. काली कलम ही कोणत्या पिकाची जात आहे? काली कलम ही खालीलपैकी कोणत्या पिकाची जात आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, काली कलम ही साबुदाणा या पिकाची जात आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 31. जायंट क्यू ही कशाची जात आहे? जायंट क्यू ही खालीलपैकी कशाची जात आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, जायंट क्यू ही अननस या पिकाची जात आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 32. श्रद्धा व सबुरी हे कशाचे वाण आहे? श्रद्धा व सबुरी हे खालीलपैकी कशाचे वाण आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, बाजरी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 33. हरितगृहात वापरले जाणारे माध्यम म्हणून काय ओळखले जाते? हरितगृहात वापरले जाणारे माध्यम म्हणून काय ओळखले जाते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, कोकोपीट. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 34. पर्जन्यमान मोजण्यासाठी कशाचा वापर करतात? पर्जन्यमान मोजण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर करतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, पर्जन्यमान मोजण्यासाठी रेनगेज याचा वापर करतात. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 35. शेवंती हे कोणत्या प्रकारचे फुलपीक आहे? शेवंती हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे फुलपीक आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, लघुदिनप्रेमी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 36. निरनिराळ्या रासायनिक खतांच्या भौतिक मिश्रणास काय म्हणतात? निरनिराळ्या रासायनिक खतांच्या भौतिक मिश्रणास काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, मिश्र खत. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 37. टी मॉस्किटो ही कशावरील कीड आहे? टी मॉस्किटो ही खालीलपैकी कशावरील कीड आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, काजूवरील. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 38. खालीलपैकी कोणत्या पिकांच्या बियाण्यास गंधकाची प्रक्रिया करतात? खालीलपैकी कोणत्या पिकांच्या बियाण्यास गंधकाची प्रक्रिया करतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, ज्वारी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 39. इक्रिसेट ही संशोधन संस्था कोठे आहे? इक्रिसेट ही संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, हैदराबाद या ठिकाणी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 40. कर्णकटूचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता? कर्णकटूचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, कर्णमधुर. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 41. सुप्रसिद्ध चित्रकार अमृता शेरगिल यांनी द स्टोरी टेलर कलाकृती कधी रेखाटली होती? सुप्रसिद्ध चित्रकार अमृता शेरगिल यांनी द स्टोरी टेलर कलाकृती कधी रेखाटली होती? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, 1937 मध्ये. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 42. चेन्नई येथे निर्मिती सुरू असलेल्या देशातील प्रथम पूल रेल्वेची वेग क्षमता किती आहे?
चेन्नई येथे निर्मिती सुरू असलेल्या देशातील प्रथम पुशपूल रेल्वेची वेगक्षमता किती आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी 130 किलोमीटर हवर. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 43. देशात प्रथमच पुशपूल पद्धतीची स्वतंत्र रेल्वेची निर्मिती कोठे केली जात आहे? देशात प्रथमच पुशपूल पद्धतीची स्वतंत्र रेल्वेची निर्मिती कोठे केली जात आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी चेन्नई या ठिकाणी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 44. 2023 या वर्षात आतापर्यंत महाराष्ट्र राज्यात वाघाच्या मृत्यूची संख्या किती झाली आहे? 2023 या वर्षात आतापर्यंत महाराष्ट्र राज्यात वाघाच्या मृत्यूची संख्या किती झाली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए 30. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 45. भारतीय कुस्तीपटू अंतिम पंघाल हिने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कोणते पदक जिंकले? भारतीय कुस्तीपटू अंतिम पंघाल हिने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कोणते पदक जिंकले? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए कांस्य पदक. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 46. जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा कोणत्या देशात सुरू आहे? जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा खालीलपैकी कोणत्या देशात सुरू आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए सर्बिया या देशात. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 47. कोणत्या देशातील महिलांना सार्वजनिक ठिकाणी हिजाब वापरणे अनिवार्य केले आहे? खालीलपैकी कोणत्या देशातील महिलांना सार्वजनिक ठिकाणी हिजाब वापरणे अनिवार्य केले आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी इराण. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 48. कोणत्या देशातील मिलान या शहरात जागतिक चर्म प्रदर्शन भरवण्यात आले आहे? खालीलपैकी कोणत्या देशातील मिलान या शहरात जागतिक चर्म प्रदर्शन भरवण्यात आले आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी इटली या देशात. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 49. भुजंग हे भारताचे कितवे सुपर हाय अल्टिट्यूड मल्टीरोटर ड्रोन आहे? भुजंग हे भारताचे कितवे सुपर हाय अल्टिट्यूड मल्टीरोटर ड्रोन आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी पहिले. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 50. अखिल मिश्रा यांचे नुकतेच निधन झाले, ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? अखिल मिश्रा यांचे नुकतेच निधन झाले, ते खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी अभिनय या क्षेत्राशी. यासाठी मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फ्रेश एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा.